नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या हर्सुल पोलिसांची धडक कारवाई। सिनेस्टाईल पाठलाग करत दारू तस्करांच्या 2 गाड्या पकडल्या, 23,48,000चा मुद्देमाल जप्त। भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क, हर्सुल, नाशिक। नमस्कार प्रेक्षक हो, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी दिलेल्या कडक निर्देशांनुसार हर्सुल पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत धाडसी आणि सिनेस्टाईल पाठलाग करून दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या 2 आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत। या कारवाईत पोलिसांनी एकूण 23,48,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास हर्सुल पोलीस ठाण्याच्या वतीने कश्यपी धरण परिसरातील खाडेचीवाडी तालुका नाशिक येथे नाकाबंदी लावण्यात आली होती। नाकाबंदी दरम्यान एक पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि दुसरी महिंद्रा XUV 500 या 2 संशयित गाड्या वेगात आल्या। नाकाबंदी पाहताच चालकांनी गाड्या U-टर्न मारून वाघेरा गावाच्या दिशेने पळवल्या। नाकाबंदीवर तैनात पोलीस अंमलदार अनिल गांगुडे यांनी लागलीच सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांना याची कल्पना दिली। रस्त्यावरील सुजाण नागरिकांनी गाड्यांचा मार्ग सांगून पोलिसांना मदत केली। गाड्या वाघेरा घाटातून हर्सुलच्या दिशेने जात असल्याची पक्की बातमी मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे व त्यांच्या पथकाने खासगी वाहनाने वाघेरा घाटाच्या पायथ्याशी धाव घेतली। नाकेपाडा येथील वनविभागाच्या चेकपोस्ट समोर पोलिसांनी संशयित वाहने समोर येताच क्रेटा गाडीला अडवून थांबवले। मात्र मागे असलेली महिंद्रा XUV 500 गाडी बाजूने काढून चालकाने हर्सुलच्या दिशेने अतिशय वेगाने पळवून नेली। पोलिसांनी हार न मानता तात्काळ त्या गाडीचा थरारक पाठलाग सुरू केला। पालीफाटा, हर्सुल, दलपतपूर, तोरंगण, वाहनदरी या मार्गावर अत्यंत चित्तथरारक व वेगाने पाठलाग करत पोलिसांनी अखेर ते वाहन गाठून पकडण्यात यश मिळवले। यामध्ये संशयित रामनिवास पूनमराम बिश्नोई, राहणार सुरत, गुजरात हा क्रेटा गाडी चालवत होता। तसेच महिंद्रा XUV 500चा चालक अंधाराचा आणि जंगलाचा फायदा घेऊन पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। यामध्ये 23,48,540 रुपये किमतीची अवैध दारू आणि वाहने जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी हर्सुल पोलीस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस अंमलदार हेमराज गवळी करत आहेत। ही धडाकेबाज कामगिरी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक विमला M आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे, पेठ उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईतील पोलीस पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस अंमलदार अनिल गांगुडे, हेमराज गवळी, हेमंत पवार, नामदेव गांगुडे, सुनील टाकरे, प्रशांत काकड, रविकिरण पवार, मयूर आव्हाड आणि बापूराव पगारे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।